अक्कलकोटात भक्तीचा महासागर, स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त हजारोंची गर्दी। अक्कलकोट येथे आज श्री स्वामी समर्थ प्रकट दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती। अक्कलकोट निवासिनी श्री स्वामी समर्थ या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले। मंदिरात विशेष अभिषेक, पूजा अर्चा, आरती तसेच पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। राज्यभरातून तसेच बाहेरूनही हजारो भक्त दर्शनासाठी दाखल झाले। दिवसभर भजन, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त अक्कलकोट नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन गेली असून सर्वत्र श्रद्धा आणि उत्साहाचे चित्र पाहायला मिळाले। श्री स्वामी समर्थ आपल्याला सर्वांना माहीतच आहे की लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं श्री स्वामी समर्थांचं हे वटवृक्ष मंदिर आहे। सालाबादप्रमाणे यंदाही या वटवृक्ष मंदिरामध्ये प्रकट दिन मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे आणि यामध्ये मंदिर हे सुट्टी असल्यामुळं पहाटे 2 वाजता उघडण्यात येत असून रात्री 12 पर्यंत म्हणजे 22 तास हे मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलेलं आहे। यामध्ये पाडव्याचा 19 मार्चचा दिवस असेल, 20 मार्चला प्रकट दिन असेल, तसेच 21 रोजी रमजान ईद आणि शनिवार असल्यामुळे ती सुट्टी आहे आणि 22ला रविवारची सुट्टी, अशा 4 सुट्टीच्या दिवशी
हे मंदिर पहाटे 2 ते रात्री 12 पर्यंत दर्शनासाठी खुलं करण्यात आलेलं आहे. तसेच नित्य नियमाने जे अभिषेक होतात सकाळी 7:30 ते 9:30 या वेळेमध्ये ते देखील बंद ठेवून या ठिकाणी जे भाविक अभिषेकाची पावती करतील त्यांना श्रीफळ व खडीसाखर प्रसाद तात्काळ देण्यात येईल. तसेच या ठिकाणी प्रकट दिनापासून ते पुण्यतिथी उत्सवापर्यंत या उत्सवाची सुरुवात असते आणि सुरुवात प्रभात फेरीने होते. ही प्रभात फेरी शहराच्या प्रमुख मार्गावरून पहाटे 4 वाजता मार्गस्थ होऊन 5 वाजता या ठिकाणी येत असते आणि 5 वाजता काकड आरतीने या फेरीची समाप्ती होत असते. या अखंड महिनाभर हा कार्यक्रम चाललेला असतो. पण या ठिकाणी सुट्टीचा दिवस गर्दीचा दिवस वगळता या ठिकाणी जी फेरी आहे ती पहाटे 4 वाजता या ठिकाणी काकड आरती होऊन मार्गस्थ होईल आणि पुन्हा या ठिकाणी 5 वाजता येऊन फेरीची सांगता होईल. अशा पद्धतीने हे नियोजन करण्यात आलेलं आहे. तसेच मुख्य जो दिवस आहे, मुख्य दिवस म्हणजे प्रकट दिनाचा दिवस, त्या दिवशी पहाटेची काकड आरती 4 वाजता होईल. त्यानंतर प्रभात फेरी मार्गस्थ झालेली आहे. तसेच या ठिकाणी सर्व येणाऱ्या स्वामी भक्तांची भोजन प्रसादाची देखील सोय देवस्थानच्या मैंदर्गी गाणगापूर रोडवरील भक्तनिवास येथील भोजन कक्षामध्ये करण्यात आलेली आहे. आणि भक्तांचं दर्शन कसं सुलभ होईल यासाठी देवस्थान समिती आणि सेवेकरी वर्ग कर्मचारी वर्ग नेहमीच प्रयत्नशील असतो. याही वर्षी देवस्थानच्या वतीने बॅरिगेटिंग करण्यात आलेले आहेत, शामियाना उभारण्यात आलेला आहे, फुलांची सजावट करण्यात आलेली आहे, ठिकठिकाणी पाण्याची सोय करण्यात आलेली आहे, येण्यासाठी एक मार्ग करण्यात आलेला आहे, जाण्यासाठी एक मार्ग करण्यात आलेला आहे, महिलांची स्वतंत्र रांग करण्यात आलेली आहे, पुरुषांची स्वतंत्र रांग करण्यात आलेली आहे. तरी या सेवा आणि उपक्रमाचा लाभ घेऊन स्वामींचं दर्शन घेऊन सर्व स्वामी भक्तांनी आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं. श्री स्वामी समर्थ. कमल मेडिकेअर कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, वैश्विक मान्य उपचार, योग्य सल्ला, किमोथेरपी, सुसज्ज ICU, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, जॉइंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज, मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज. पत्ता 155/4 गांधीनगर रोड, जुना अक्कलकोट नाका, मार्केट यार्ड जवळ, सोलापूर. संपर्क 93 71 52 43 65.